आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुळजा, पाऊस चांगलाच येणार असं दिसतंय बरं का। चल मी निघते बाई घरी। अगं आणि घरी जाऊन जरा मालकांची पाठ बी शेकून देते। असं जास्तीचं काही काम पडलं की नाही की त्रास होतोय त्यांना। आणि तुला तुझ्या डॅडींचा स्वभाव माहीतच आहे ना। ह्या सगळ्या गोंधळात औषध गोळ्या घ्यायला पण विसरले असतील ते। घरी जाऊन आता मलाच आठवण करून द्यायला पाहिजे त्यांना। अगं थांब, किती काळजी करतेस? स्वतःसाठी जग की जरा। केवढा विचार करतेस तू डॅडींचा। तुळजा अगं नवरा आहे तो माझा। आमच्यासारख्या बायकांचं आयुष्य कधी नवऱ्याच्या अवतीभोवतीच असतंय। कसा बी असला तरी त्याचाच आधार असतोय आम्हाला। आणि आता तर तुझे डॅडी बदललेत। खरं सांगू का, कधी नव्हे ती घराकडे जाण्याची ओढ वाटायला लागली आहे मला। आई नाही म्हणजे सगळं चांगलं होतं याचा आनंद आहे मला, पण त्यांच्या वागण्याला इतक्या लवकर भुलू नकोस एवढंच वाटतंय मला। अगं डॅडी कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे हे वर्षानुवर्ष बघत आलोय ना आपण। त्यांच्यात झालेला हा बदल कितपत खरा मानायचा ना यावर जरा शंकाच आहे मला। तुळजा अगं मला पटतंय तुझं म्हणणं, पण परिस्थिती माणसाला बदलायला लावती। तुझे डॅडी बदललेत खरंच, माझा नाही आहे त्याच्यावर विश्वास। अगं त्यांना देव मानणारा सूर्य सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीये, तर मग आपण किती ठेवायचा ह्याचा तूच विचार कर। का विश्वास ठेवत नाही सूर्या? आणि सूर्या जर विश्वास ठेवत नसेल तर तू त्याला समजावून सांगायला पाहिजेस। तुझं अगं तू समजतेस तेवढे पण वाईट नाहीयेत तुझे डॅडी। आई अगं तू समजतेस ना त्याच्यापेक्षा खूप वाईट आहेत डॅडी। आणि हे मी त्यांची मुलगी असून बोलतेय। ज्या नवऱ्याला तू आता देवाकडे 7 जन्म मागून आलीस ना, तो एक राक्षस आहे, राक्षस। बास झालं, बास झालं तुळजा। काय बोलायला लागलीस? तुझं तुला तरी समजतंय काय? कुणाविषयी बोलतोय, काय बोलतोय ह्याचं जरा तरी भान? अगं बाप आहे तो तुझा, एवढं काय वाईट केलंय ग त्यांनी? ठीक आहे, तुला ऐकायचंय ना त्यांनी काय केलंय ते? मग ऐक आता। आणि हो, काळजावर दगड ठेवून ऐक। पास आला तुळजा। मी आता मालकांच्या विरोधात एक शब्द बी ऐकून घेणार नाही। ठीक आहे जा। मी बोललेलं आता तुला पटत नसेल, पण कधीतरी मी खरं बोलते यावर तुझा विश्वास नक्कीच बसेल। मी बोललेलं एक शब्द खरा। जालिंदर निंबाळकर हा माणूस दिसतो तसा अजिबात नाहीये। अगं माझे वडील आहेत ते, त्यांच्याशी वाईट वागून त्यांच्याबद्दल वाईट बोलून मला काहीच मिळणार नाहीये। पण सत्य नाकारून जगण्याची मला तरी सवय नाहीये। ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर मग स्वतः तपासून बघ। आपण सत्य जेव्हा तुझ्या डोळ्यासमोर येईल ना तेव्हा मात्र डगमगू नकोस आणि घाबरून तुझी पावलं मागे घेऊ नकोस। निदान तेव्हा तरी अशी वाग की मला तुला आई म्हणताना तुझा अभिमान वाटेल, लाज नाही वाटणार। मी माझ्या स्वाभिमानी आईची वाट बघीन। अरे वा 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 वा, या 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 या, बरं झालं लवकर आलात। सुनबाई आता आराम करा, लय दगदग झाली तुमची। जा। मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं। बोला की। अब तुमचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? नाही नाही नको, आता माझ्याकडे कुठलंच पुरावं नाहीत। बोलून काय उपयोग बी होणार नाही। मला कळलेल्या गोष्टी काय साध्या सोप्या नाहीत। हे सगळं सावधपणानंच हाताळावं लागेल। काय झालं बोलताय ना? तुम्ही लवकर आलात काम आवरून घरी, चहा करू का? तेच विचारायचं होतं। झालं का? डोंगर पोखरावून उंदीर निघाव तसं झालंय तुमचं।
एवढंच विचारायला जगाचा ताण आणलाय तुम्ही चेहऱ्यावर. घेऊ घेऊ चहा घेऊ तुमच्या हातचा स्पेशल आलं टाकलेलं तुम्हाला आवडतो तसा. एकटे नाही पिणार तुम्हाला बी प्यावं लागेल आमच्या संग. मानवा. तुळजा, तू जे सांगितलंयस ते खरं का खोटं हे मला माहित नाही, पण मालकांचं आत्ताचं वागणं तरी मला तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू देईना. नक्की खरं काय खोटं काय काय बी समजना. आत्या, आत्या. दादा, अगं आत्या कुठे गेली? दादा, आत्या आत्ताच घरी गेली. काय? पण अशी कशी अचानक निघून गेली? माहिती नाही. आणि धनु दीदी पण तिच्या मागोमाग निघून गेली. तुझा आत्या मला सांगून का गेली नाही? असेल काहीतरी काम. अगं पण असं काय काम होतं मला नाही सांगितलं. मी बघून येतो. सूर्य थांब. अरे डॅडींची तब्येत अजून बरी झालेली नाहीये. कदाचित त्यांच्या काळजीने गेली असेल ती. तू नको जास्त टेन्शन घेऊस. बरं ठीक आहे. अगं पण मी खायला आणलं होतं त्याच्यासाठी. बागू हे धर ठेव. सगळं ठीक आहे ना? हो. सूर्या, आपण जरा बाहेर जाऊन यायचं का? एक फेरफटका मारून येऊयात. अगं पण पावसाचा दिवस आहे, कधी बी पाऊस येऊ शकतो. आणि बघ आता अंधार बी पडेल. सूर्या, फार लांब नको जायला, पण जाऊयात ना प्लीज. तुळजानं जे काही सांगितलं ते सगळं खरं असेल का? आणि तसंच जर काही घडलं असेल तर मग त्याचा काहीतरी पुरावा बी असायला पाहिजे. मालकांच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी याच कपाटात ठेवतात. काय झालं? ते तहान लागली होती, मी पाणी घ्यायला आले होते. पण हे तुमच्यासाठी ठेवलंय. ते हे राहू दे इथंच, मी किचनमध्ये जाऊन पिते. हो या तेच तेवढ्यासाठी कुठं जात आहे? नवरा बायकोत कुठं तुमचा आमचा करताय. घ्या घ्या घ्या. नाही नाही, अशी गडबड करून चालणार नाही. नाहीतर उगाच नको ते होऊन बसायचं. खरं काय ते समजून घ्यायचं असेल तर काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे.